नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे आरतीचं ताट आणि त्याच्या भोवतीची मोत्याची बॉर्डर कशी बनवली आहे ती या व्हिडिओतून सांगणार आहे. मी आधी पण असं एक ताट तयार केलेलं आहे बॉर्डरचं, त्याचा फक्त व्हिडिओ मी टाकलेला आहे. पण आता मी हे जे ताट ही बॉर्डर कशी बनवायची ते मी ह्या माझ्या व्हिडिओतून आज सांगणार आहे. माझ्या पुढच्या व्हिडिओमधून ही मोत्याची वाटीची जी बॉर्डर आहे ती कशी बनवायची ते मी सांगणार आहे, तेव्हा माझा पुढचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हे मोत्यांचं ताट बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरले आहेत. 6 नंबरचे केशरी, पिवळे, हे निळे, हिरवे आणि लाल असे हे सगळे 6 नंबरचे मोती मी वापरलेले आहेत. 7 नंबरचा तंगूस याला लागणार आहे, कारण हे जरा घट्ट आपल्याला विणायचं आहे. सुई आणि कात्री एवढं तर साहित्य आपल्याला लागणारच आहे. त्याचबरोबर हे मी ताट घेतलेलं आहे, तर हे ताट इथे आपल्याला लागणार आहे. तर या ताटाचा व्यास जो आहे हा 11.5 इंच आहे. थोडासा कमी आहे, पण साधारण हा 11.5 इंच आहे. एवढ्या मापाचं हे ताट मी वापरलेलं आहे. त्याचा नंबर वगैरे मला काही माहीत नाही आहे, पण मी टेपने माप घेतलेलं आहे. ते 11.5 इंचाचं आहे. अशा ह्या ताटाच्या भोवतीने मी आता मोत्याचं डेकोरेशन करून घेणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे 3 क्रीम कलरचे मोती आणि एक ऑरेंज मोती मी घेतलेला आहे. इथे अशी गाठ मारून घेणार आहे. हे एकदम घट्ट मारून घ्यायची गाठ, किंवा नेहमीसारखी आपली गाठ मारून मग सुरुवात केली तरीही चालते. ही अशी घट्ट मी गाठ मारून घेतलेली आहे. आता हा ऑरेंज कलरचा जो मोती आहे त्याच्यातून मी अशी सुई काढून घेणार आहे. इथे आता आपण परत 3 ऑरेंज कलरचेच मोती घेणार आहोत. म्हणजे आपण जसे चौफुले विणतो आहेत त्याच पद्धतीने हे आपण विणून घेणार आहोत. आता ह्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशी हे आपल्याला घट्ट विणायचं आहे. परत ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि यामधल्या ऑरेंज कलरमधून सुई काढून घ्यायची. इथे आपली 1 आणि 2 चौफुले तयार झालेले आहेत. आता इथे परत हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 3 क्रीम कलरचे मोती. याच ऑरेंज कलरच्या मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. हा आपला तिसरा चौफुला तयार झालेला आहे. परत ह्या मोत्यातून आणि यामधल्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत
त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा, एक लाल घ्यायचा आणि परत हा एक क्रीम कलर, असे 3 मोती घेतले. परत सेम याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची. आता ह्या आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. सुई काढून घेतली. आता इथे 3 लाल मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 लाल मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ह्या लाल मोत्यातून आणि या मधल्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि हा तिसरा. परत ह्या लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेतली. या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि या मोत्यातून. इथे परत 3 मोती जे घ्यायचे त्यातला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे, एक लाल घ्यायचा आणि परत एक क्रीम कलरचा. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. या लाल मोत्यातून मधल्या सुई काढून घ्यायची. इथे परत 3 लाल मोती घ्यायचे, 1 2 आणि हा 3 लाल मोती घेतले. म्हणजे इथे आता आपले लाल मोत्यांचे 2 चौफुले तयार झालेले आहेत. हा एक आणि हा एक, आणि हा इथे ऑरेंज कलरचा एक चौफुला आणि 2 लाल कलरचे चौफुले तयार झालेले आहेत. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती, 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती. या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. अतिशय सोपं आहे बनवायला. आपण जसं हे चौफुल्यांची डिझाईन विणतो तसंच विणायचं आहे, फक्त मोती चेंज करत राहायचेत आपल्याला. हे परत 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती. आता या पांढऱ्या मोत्यातच आपल्याला तंगूस ठेवायचा आहे, कारण आपल्या इथे एवढंच विणायचं आहे.
म्हणजे आता ही आपली एक ओळ तयार झालेली आहे. आता इकडे न वाढवता असं वरच्या साईडने आपण वाढवत जाणार आहोत. आता ही जी ओळ आहे इथपर्यंत आपण क्रीम कलरनेच मिळून घ्यायची आहे. पहिले 3 मोती घेतले. उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. हे आपल्याला असं घट्ट विणायचं आहे. थोडं सैल पडतं आहे हे, पण प्रत्येक वेळेला असं ओढून घ्यायचं आहे. आता ह्या सगळ्या 1 2 3 मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. 3 ही पूर्ण क्रीम कलरने, पूर्ण नाही म्हणजे आता परत हे इथे 2 क्रीम कलरचे मोती घेतले. आता हे 2 2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही ओळ आपल्याला विणायची आहे. प्रत्येक वेळेला हे जे चौफुले आपण वेगवेगळ्या रंगाचे घेणार आहोत ते पूर्ण झालं की एक ही क्रीम कलरची ओळ घ्यायची, म्हणजे दोघांच्या मध्ये छान असं अंतर दिसतं 2 चौकोनांमध्ये. सेम विणत जायचे, नेहमी विणतो तसंच. मी बऱ्याच ह्याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये त्यामुळे मी आत्ता आहे खूप असं एक्सप्लेन करून सांगत नाही आहे, नुसतं दाखवते आहे. आता इथे आपल्याला मोत्याचा रंग बदलायचा आहे. म्हणजे इथे आपण 1 2 3 4 5 6 7 चौफुले क्रीम कलरचे करून घेतले की मग आपल्याला हा ऑरेंज कलरचा चौफुला करायचा आहे. मग इथे आता आपण एक ऑरेंज कलर आणि हा एक क्रीम कलर असे 2 मोती घेतले. मग ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे हा 8वा चौफुला झाला. आता 9वा करताना 2 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे.
या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथला हा शेवटचा चौफुला क्रीम कलरचा घ्यायचा आहे. त्यामुळे इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत सेम या मोत्यातून आणि ह्या 1 नंबरच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हा तंगूस आपला हा आतल्या साईडने आला आहे ह्या क्रीम कलरच्या मोत्याच्या. त्यामुळे आता आपण जे 3 मोती घेणार आहोत त्यातला पहिला हा ऑरेंज कलरचा घ्यायचा आहे आणि मग हे 2 क्रीम कलरचे. याला ऑफ व्हाईट पण आपण म्हणतो. या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ऑरेंज कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत 2 ऑरेंज कलरचे मोती. इथे आपली ही 3री लाईन चालू झालेली आहे. 2 कंप्लीट झाले आणि 3री चालू झाली. अतिशय सोपं आहे हे. हे असं फक्त खट्ट यायला पाहिजे म्हणून. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. हा चौथा चौफुला आहे. 1 2 3 4 क्रीम कलरचाच घेतलेला आहे. परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या. आता इथे हा तंगूस आपला खालच्या बाजूने आहे म्हणून इथे आपण पहिल्यांदा क्रीम कलरचा घेणार आहे आणि हा निळा जो मोती आहे हा अजून एक मी घेणार आहे. असे 2 मोती घेतले तिथे, कारण इथे आता आपण या निळ्या मोत्याचं असा चौकोन तयार करून घेणार आहोत. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. बरोबर ह्या मोत्याच्या वरती हा दुसऱ्या कलरचा मोती यायला पाहिजे. तसा आला नाही तर चुकलं समजायचं आपलं आणि परत विणायचं. आता 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे आपल्याला हा मोती घालायचा परत असाच, पण आता इथे तंगूस वरच्या दिशेने आलेला आहे
मग अशी खालच्या दिशेने होता म्हणून आधी क्रीम टाकला. आता वरच्या दिशेने आहे म्हणून आधी हा निळा टाकायचा आणि मग हा क्रीम कलरचा आणि विणताना सेम. आता ह्या लाल मोत्याच्या वरती हा आलेला आहे. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती आणि 2 क्रीम कलरचे असे मिळून ही ओळ पूर्ण करून घ्यायची आपली. परत आणि आता या 1 नंबरच्या क्रीम कलरच्या मोत्यात इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता चौथ्या ओळीला सुरुवात करायची. चौथ्या ओळीला सुरुवात करताना पहिले 3 हे क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यांमधून सगळ्या सुई काढून घ्यायची. 1 2 आणि 3 आणि 4. 2 3 आणि हा 4. आता इथे आपला तंगूस खालच्या मोत्यात आहे आणि इथे आपल्याला निळा मोती घ्यायचा आहे. इथे जे 2 मोती घेणार आहे त्यातला पहिला हा निळा घेतला आणि मग हा क्रीम कलरचा. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हा निळ्या मोत्यांचा एक चौफुला तयार झाला. दोन क्रीम कलर आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत आपल्याला एक निळा मोती हवा आहे, पण इथे आता आपला तंगूस वरच्या दिशेने आहे म्हणून मग पहिला आपण क्रीम कलरचा घ्यायचा, मग निळा घ्यायचा. खाली होता तेव्हा आपण आधी निळा घेतला, मग क्रीम कलरचा घेतला. आता इथे ह्या मोत्यात वरच्या दिशेने आहे, तर आधी क्रीम कलर घ्यायचा आणि मग निळा घ्यायचा. म्हणजे हे असं एकावर एक येतात 2. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2. आता इथे या लाल चौफुल्यावर हा निळा चौफुला आला आहे. आता इथे 2 क्रीम कलर.
आता इथे आपल्याला हा केशरी चौफुला तयार करायचा आहे, त्यामुळे आता इथे तंगूस खाली असल्यामुळे खालच्या मोत्यात आहे म्हणून पहिला केशरी घेतला मोती, मग हा क्रीम कलरचा घेतला, असे 2 मोती घेतले. केशरी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 2 केशरी मोती, 2. इथे 2 क्रीम कलरचे मोती, 2. परत या सगळ्या मोत्यातून सुई या क्रीम कलरच्या मोत्यात आणायची. ही आपली 4थी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 5वी ओळ चालू करताना परत इथे या मोत्यात आतल्या साईडनी तंगूस आहे, उजव्या साईडनी आहे, म्हणून आधी एक केशरी मोती घ्यायचा आहे, मग 2 हे क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 3 मोती घेतले. विणताना सेम आपण विणत जाणार आहोत. आता इथे परत हे 2 क्रीम कलरचे ऑरेंज कलरचे मोती, म्हणजे इथे प्रत्येक ही जी ऑरेंज कलरची लाईन आहे ती अशीच येत जाणार आहे. आणि आता ही जी पुढचे हे जे आहे हे सगळं ह्या क्रीम कलरनी 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करून घ्यायची आहे. इथे आपल्या 5 ओळी पूर्ण झाल्या आहेत. 6व्या ओळीला आता सुरुवात करायची. तर इथे मी हे 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. परत या सगळ्या मोत्यांमधून आपण सुई काढून घेणार आहोत. दोरा मोठा घेतल्यामुळे गुंता होतो थोडा. आता इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत सेम विणायचं आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने. आता आपल्याला इथे हे 2 चौकोन झालेले आहेत, चौफुले क्रीम कलरचे झाले. आता हा जो चौफुला आहे लाल आणि हा पिवळा निळा, हे 2 चौफुले तयार केले. त्याच पद्धतीने आपल्याला आता हा पिवळ्या मोत्यांनी पण चौफुला तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे इथे आता पहिला एक पिवळा आणि मग एक क्रीम कलर असे 2 मोती घ्यायचे. बरोबर ह्या मोत्याच्या वरती आता पिवळा मोती आला पाहिजे, त्यामुळे आणि इथे ह्या मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे म्हणून मी पहिला पिवळा मोती घेतला आहे आणि मग क्रीम कलरचा घेतला आहे. आता हा बरोबर याच्यावरती आलेला आहे. एकूण ह्या 3 ओळी होतात, म्हणजे आपला एक चौफुला पूर्ण होतो. आता इथे परत क्रीम कलर 2,
2 क्रीम कलरचे मोती, वरच्या दिशेने सुई, परत 2 क्रीम कलर, या मोत्यातून सुई काढून घ्यायची, एक 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची, हा तिसरा. आता इथे पण या मोत्याच्या वरती पिवळा मोती घ्यायचा आहे, पण इथे खालच्या मोत्यात आपलं तंगूस आहे, त्यामुळे आधी क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग येलो घ्यायचा आणि नेहमीसारखं विणून घ्यायचं. या मोत्याच्या वरती हा आलेला आहे. म्हणजे आता इथे आपला हा तिसरा पिवळ्या मोत्यांचा चौफुल्याला आपण सुरुवात केलेली आहे. इथे आता परत दोन मोती क्रीम, या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत हा चौफुला केशरी कलरचा करायचा आहे, मुळे एक केशरी आणि एक क्रीम असे 2 मोती घेतले. आता परत 2 केशरी मोती, इथे आपली ही 6वी ओळ पूर्ण झालेली आहे. या पहिल्या नंबरच्या मोत्यात सुई आणि आतल्या साईडला तंगूस आहे म्हणून आधी एक हा केशरी मोती घ्यायचा आहे, मग हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, असे 3 मोती घेतले. या मोत्यातून वरच्या दिशेने परत 2 केशरी मोती, 1 2, इथे आपला केशरी चौफुला तयार झालेला आहे. आता परत 2 क्रीम कलर,
आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलर, मग येलो. परत आता 2 येलो. आता परत 2 क्रीम कलरचे. आता इथे खालच्या मोत्यात तंगूस आहे, तर इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला आता हा येलो घ्यायचा, मग क्रीम घ्यायचा. इथे उलट केलं होतं आपण, इथे आधी क्रीम घेतला मग येलो घेतला. आता वेगळ्या प्रत्येक वेळेला आपण लक्ष ठेवून ते करून घ्यायचं आहे. मोत्याचे कलर आपण चेंज करायचे आहेत. आता इथे 2 येलो, 1 आणि 2, 2 येलो, इथे हा आपला तिसरा चौफुला तयार झालेला आहे. परत 2 क्रीम कलर. दोन क्रीम कलर. आता या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत, ह्या मोत्यापर्यंत क्रीम कलरनी विणून घ्यायची. म्हणजे हे 3 क्रीम कलर सुरुवात 3 मोत्यांनी करायची आहे, नंतर 2-2 मोत्यांनी पूर्ण ओळ विणायची आहे. आता ही आपली 8वी ओळ आहे. 8वी ओळ चालू झालेली आहे.
सगळे क्रीम कलरमध्ये आपण ही ओळ पूर्ण करून घ्यायची. मी मुद्दामून दाखवते सगळी, कारण मला कमेंट्समध्ये येतं की ताई तुम्ही सगळं दाखवत नाही, थोडंसं दाखवता आणि थांबवता, आमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे मी ह्या व्हिडिओमधून पूर्ण दाखवत आहे. कारण आपण पहिल्यांदा जसं करतो तसंच त्याच पद्धतीने विणायचं असतं, पण काही काही वेळेला ज्या नवीन शिकणाऱ्या असतात त्यांच्या लक्षात येत नाही ते. त्यामुळे आज ह्या व्हिडिओतून मी पूर्ण दाखवते. आता इथे आलं की आपल्याला हा ऑरेंज कलरचा चौफुला करायचा आहे ना, त्यामुळे मग इथे आता एक ऑरेंज घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे. आता 2 ऑरेंज. आणि इथे आता 2 क्रीम कलरचे होते शेवटी. ही आपली 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 9व्या ओळीची सुरुवात करायची आपल्याला. ती अशीच करायची. एक ऑरेंज, 2 क्रीम, परत 2 ऑरेंज, दोन क्रीम. आता इथे आपण हिरव्या चौफुल्याला सुरुवात करणार आहोत. ह्या ओळीपासून हिरव्या मोत्याचा चौफुला होणार आहे याच्यात. दोन क्रीम, आता इथे हिरवा मोती येणार आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण हा क्रीम कलरचा मोती घेणार आणि मग हा एक हिरवा मोती घेणार. आता ह्याच्यावरती बरोबर हा हिरवा मोती आलेला आहे. परत 2 क्रीम कलर,
परत 2 क्रीम कलर, आता इथे ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्यामुळे आपण पहिला आता हिरवा मोती घेणार आहे. मग अशी खालच्या मोत्यात होता म्हणून क्रीम कलरचा पहिला घेतला, आता हिरवा पहिला घ्यायचा आणि मग हा क्रीम कलर. आता 2 क्रीम कलर, परत 2 क्रीम कलर. अशा प्रकारे ही आपली 9वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 3 क्रीम कलरचे मोती घेऊन 10व्या ओळीची सुरुवात करायची. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे हिरवा मोती घ्यायचा आहे आपल्याला. मोत्यात खालच्या मोत्यात तंगूस आहे म्हणून पहिला एक हिरवा घ्यायचा, मग एक क्रीम कलर घ्यायचा. असे 2 मोती घेतले, सेम विणायचे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 2 हिरवे मोती. इथे आपला हा हिरवा चौफुला तयार झाला. 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यात वरच्या दिशेने. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे आणि आपल्याला आता एक हिरवा मोती घ्यायचा आहे. तर वरच्या मोत्यात असल्यामुळे पहिला क्रीम कलर घ्यायचा, मग हिरवा मोती घ्यायचा. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता 2 हिरवे मोती. इथे दुसरा चौफुला हिरवा तयार झाला.
आता 2 क्रीम कलरचे मोती. आता आपल्याला इथे ऑरेंज कलरचा चौफुला तयार करायचा आहे. एक ऑरेंज मोती, एक क्रीम कलरचा मोती. दोन ऑरेंज मोती. इथे आता हा ऑरेंज कलरचा चौफुला झाला. आता 2 परत क्रीम कलरचे मोती. आता ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही आपली 11वी ओळ आहे. 11वी ओळ फक्त केशरी चौफुला आपण एक तयार करून घ्यायचा आहे आणि बाकीचं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहोत. दोन केशरी. आपला केशरी चौफुला इथे तयार झालेला आहे. आणि आता इथे आपण हे क्रीम कलर 2-2 क्रीम कलर घेऊन ही 11वी ओळ पूर्ण करून घ्यायची. हे अतिशय घट्ट यायला पाहिजे. मी नेहमी सांगते, पहिल्यापासून मी सांगते, हे आपण घट्ट विणायचं आहे. इथे ही ओळ क्रीम कलरने मी पूर्ण करून घेतली. आता परत असा लाल चौफुला आपल्याला करायचा आहे. तो आता ह्या पद्धतीने नाही करायचा. हे जसे विणले तसे ते विणायचं, तसा तो विणायचा आहे. आता हे 3 मोती घेतले. परत 2
क्रीम कलरचे मोती घ्यायचे. ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे लाल मोती घ्यायचा आहे. आता इथे लाल मोती घ्यायचा, मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. बरोबर या हिरव्याच्या वरती लाल मोती आलेला आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती. परत 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक क्रीम कलर घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. आता ह्या हिरव्याच्या वरती बरोबर लाल मोती आलेला आहे. दोन क्रीम कलर. आता इथे केशरी चौफुला करायचा आहे, त्यामुळे एक केशरी मोती घ्यायचा आहे, एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. आता 2 केशरी मोती. दोन क्रीम कलर. आता इथे परत 3 मोती, एक केशरी, 2 क्रीम कलर. परत 2 केशरी. दोन क्रीम.
आता इथे आपल्याला एक दोनपैकी एक मोती लाल घ्यायचा आहे, पण वरच्या मोत्यात तंगूस असल्यामुळे पहिला क्रीम घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. आता दोन लाल, एक आणि दोन. आता परत दोन क्रीम कलर. या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे पण एक लाल मोती घ्यायचे. तंगूस आपला खालच्या मोत्यात आहे म्हणून पहिल्यांदा लाल मोती घ्यायचा आणि मग क्रीम कलर. असे दोन मोती घेतले. आता परत दोन लाल मोती. आता दोन क्रीम. परत दोन क्रीम. आता ही जी ओळ आहे ही पूर्ण क्रीम कलरमध्ये विळून घ्यायची. फक्त हा इथला चौफुला केशरी कलरचा घ्यायचा. बाकी सगळे क्रीम कलरचेच मोती वापरून ही ओळ पूर्ण करून घ्यायची. ही ओळ मी पूर्ण करून घेतली. ऑरेंज चौफुल्यावरती फक्त ऑरेंज चौफुला केला आणि बाकी क्रीम कलरच्या मोत्यांनी विळून घेतले. हे आपले 1 2 3 4 5 चौफुल्यांची पट्टी तयार झालेली आहे. तर आपल्या ताटाच्या मापाप्रमाणे ही पट्टी आपण विळून घ्यायची. आता माझं ताट जेवढे मगाशी मी दाखवलं आहे त्या ताटाच्या मापात मी ही पट्टी अशी सेम ह्याच सिक्वेन्सनी म्हणजे लाल निळा पिवळा हिरवा परत लाल निळा पिवळा हिरवा अशा पद्धतीने मी ही विणून घेते. तर ही अशी मी पूर्ण पट्टी विणून घेतलेली आहे. इथून लालपासून सुरुवात केली. लाल निळा पिवळा हिरवा मग परत लाल निळा पिवळा हिरवा लाल अशा सिक्वेन्सने मी हे सगळं विणलेलं आहे. ही एकूण पट्टी मी 32 इंचाची केलेली आहे.
32 इंचाची ही पट्टी आपली तयार झालेली आहे. आता हे टोक ह्या टोकाला जोडून घ्यायचं आहे. इथे आता थोडंसं डिझाईन आपलं चेंज झालेलं आहे, कारण आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढीच आपल्याला ती पट्टी बनवायची होती. मोठी जर बनवली तर ती नीट बसत नाही, घट्ट केली तरी ती नीट बसत नाही. त्यामुळे इथला हे पिवळा आणि हिरवा हे 2 कप्पे इथे आलेले नाही आहेत. त्यामुळे आता ही थोडीशी आपल्याला वेगळी दिसणार आहे, पण काही हरकत नाही. आपल्याला शेवटी त्या ताटाला व्यवस्थित बसणं हे महत्त्वाचं आहे. तर आता ही जी 2 टोकं आहेत, ही 2 टोकं आपल्याला एकमेकांना जोडायची आहेत. तर ती जोडताना आता इथे हे ऑरेंज आहे ना मोती, तर मग ऑरेंज मोतीनेच इथे करायचा. ह्या साईड, ही जी साईड आहे याच्या ह्या पहिल्या मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे. मी आता हा एक केशरी मोती घेतलेला आहे आणि आता असं समोरासमोर हे 2 भाग ठेवायचे आहेत व्यवस्थित. आणि या साईडचा ही जी दुसरी साईड आहे त्याचा हा जो मोती आहे तिथे आता पहिलाच मोती आहे, म्हणजे हा वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपल्या इथे वरच्या दिशेने तंगूस होता, म्हणून ह्याच्यात वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि परत ह्या इकडच्या मोत्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत. मग परत ह्या ऑरेंज मोत्यातून काढून घ्यायची अशी. आणि ह्या साईडचा हा जो 2 नंबरचा ऑरेंज कलरचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे परत एक ऑरेंज मोती, परत ह्या दुसऱ्या मोत्यातून विरुद्ध बाजूने अशी काढून घेतली. या मोत्यातून सुई, ह्या परत ऑरेंज मोत्यातून, आता हा जो आपण ऑरेंज मोती घातला त्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि ह्या 3 नंबरच्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हे सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्याने जोडून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. नेहमी जेव्हा आपण 2 भाग एकमेकांना जोडतो ते पण ह्याच पद्धतीने जोडतो, एकावर एक ठेवून. आता हे साईडने आपण जोडत आहोत, म्हणजे असा हा आपला ह्याचा गोल तयार होणार आहे. आता हे सगळे क्रीम कलरने आपण जोडून घ्यायचे आहे. इथून पुढचे प्रत्येक वेळेला या अशा सगळ्या मोत्यातून
काढून घ्यायचे आणि हे पण आपण घट्ट असं ओढून घेणार आहोत. सैल ठेवायचं नाही आहे. तुम्ही जसं ताट ज्या मापाचं ताट घेताल त्या मापामध्ये तुम्ही ही डिझाईन ॲडजस्ट करायचं आहे. लहान ह्याच्यापेक्षा मोठं तर ते नसतंच आरतीचं ताट, पण तुम्ही लहान घेऊ शकता. लहान घेतलं तर हे कमी होणार आहे. आता आपण जेवढी लांबी घेतली त्यापेक्षा आपल्याला लांबी कमी घ्यावी लागणार आहे. थोडंसं छोटं घेतलं तरी छान दिसतं. इथे आपण हे पूर्ण जोडून झालेलं आहे. इथे आता मी हा तंगूस बंद करून टाकणार आहे. अशा पद्धतीने हे इथे पूर्ण झालेलं आहे. पण हा आता इथे दोरा आहे ना, इथे गाठ बसली आहे, पण हा दोरा लगेच न तोडता थोडासा मोत्यांमधून फिरवून घ्यायचा आहे आपण. म्हणजे मग काय होतं, ती गाठ सुटायची आपल्याला भीती नसते, फिक्स होऊन जातं ते. आता इथे तंगूस थोडा राहिल्यामुळे हे असं 1-2 मोत्यातून काढून घेऊन मग तोडायचं आहे. तर इथे परत एक गाठ मारून घ्यायची. एक गाठ झालेली आहे आणि आता ही परत दुसरी पण मारत आहे. इथे आता आपण हा तंगूस तोडून टाकणार आहे. अशा पद्धतीने हा आपण गोल तयार करून घेतलेला आहे. आता हा आपल्या ताटाला लावायचा आहे. आता हे अशा पद्धतीने धरायचं आहे. ही ऑरेंज बाजू आहे, ही इथे आतल्या साईडने आली पाहिजे. अशा प्रकारे आपण ते जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपलं आरतीचं सुंदर असं ताट तयार झालेलं आहे. ही अशी मोत्यांची बॉर्डर आपण तयार करून घेतलेली आहे. अतिशय सुंदर असं हे ताट दिसत आहे. बनवायला तर हे अतिशय सोपं आहे. तुम्ही नक्की करून बघा, खूप सोपं आहे हे. आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. त्या व्हिडिओमध्ये मी वेगळं कॉम्बिनेशन मोत्यांचं वापरलं आहे. ह्याच्यामध्ये पण मी आता हे वेगळं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे हे मोत्यांचं. तुम्हाला आवडेल त्या कॉम्बिनेशनमध्ये हे आरतीचं ताट ही बॉर्डर अशी बनवू शकता.